राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यात या ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। अनोखा आंदोलन जे आहे ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र ज्या ठिकाणावरची झाडं जी आहेत झाडं जे आहेत भाऊ मागे साहेब साहेब बसा साहेब। हो मॅडम मध्ये येऊ नका ना, लावा तिथे लावा ना। शरदचंद्र पवार लावेल की तिकडे पण लावेल, थोडं थोडं पाणी टाका। चला काय पाहायला मिळतात ज्या ठिकाणी झाडं जे आहेत अरे बाल्टी नीचे गुडघ्यावर बसा ना जरा, बाद में लगा मांगता तो। अरे बाल्टी 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 बाजू में रखो, हो लावा इथे बघू नका आमच्याकडे। बाल्टी मत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शहराध्यक्ष महेंद्र प्रधान यांचा प्लट जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला हा मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नमस्कार, ठाणे वॉचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांची कंपनी ह्या सर्व्हिस रोड जवळ झाडं जी आहेत ती ह्या ठिकाणी तोडण्यात शरद पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करण्यात येत आहे। ज्या ठिकाणावरची झाडं जी आहेत तोडण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आहेत या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात। भाऊ मागे शहराध्यक्ष मनोज प्रधान मध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी ते ज्या ठिकाणावरची झाडं तोडण्यात आली जी आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करत एक अनोखा आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। तर आपण वेगळ्या मोठ्या प्रमाणात सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की हे आंदोलन इकडे का घेतलं तर 30 वर्ष जुनी झाडं इथे तोडतायत आणि 30 वर्षापूर्वी ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली। मी इथे नगरसेवक होतो आणि चंद्रशेखर साहेबांनी हा सर्व्हिस रोड बनवला तेव्हा आम्ही ही झाडं लावली होती। ह्या झाडाच्या समोर जेवढ्या सोसायट्या होत्या त्या सोसायटीजनी ही झाडं दत्तक घेतली होती आणि त्यांना जगवली होती। आता आनंदनगर ते साकेत रस्ता बनतोय, त्या रस्त्याच्या विरोधात किंवा कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आम्ही नाही, पण एक बॅलन्स किंवा समतोल आपण साधला पाहिजे आणि तो या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसत नाही। आज 1800 झाडं या ठिकाणी तोडली जात आहेत आणि कुठलाही SOP किंवा डिरेक्शन्स जे सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचा फॉलो होत नाही आहे। नंबरिंग आणि जिओ मार्किंग शिवाय ही झाडं ट्रान्सप्लांट करता येत नाहीत। इथे जिओ मार्किंग केलं पाहिजे, प्लस जिथे तुम्ही झाडं प्लांट करतात तिथे जिओ मार्किंग झालं पाहिजे। दर 6 महिन्यांनी त्याचा ऑडिट झालं पाहिजे। अशा कुठल्याही गोष्टी इथे करण्यात येत नाही आहेत। इथे सरेआम कत्तल होतो आहे आणि जर जिथे आपण उभे आहोत त्याच्या मागे तुम्हाला मी दाखवू शकतो की मुळाच्या वरतून ती झाडं तोडण्यात येत आहेत आणि त्याच्यावर माती टाकण्यात येत आहे आणि ही मग झाडं तोडून रात्री 2 आणि 3 वाजता त्यांना ट्रकमध्ये टाकून ती फेकण्यात येत आहेत। आज खऱ्या अर्थाने ग्लोबल वॉर्मिंगच्या
विषय पुऱ्या जगात आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला या ठाणे शहरात दिसते. तुम्ही विचार करा की AQI इंडेक्स ह्या आठवड्यात ठाणे शहराचा 305 होतं. म्हणजे लवकरच आपण दिल्लीच्या दिशेने जातोय असं मला वाटायला लागलं. तसं आज 12 फेब्रुवारीला आज 35 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की एप्रिल आणि मेमध्ये ह्या ठाणे शहरामध्ये काय हालत होणार. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी 2 गोष्टी सांगू इच्छितो की जे अधिकारी ह्या ठेकेदाराला मागे टाकतायत त्यांना ही चेतावणी आहे की हे सहन केलं जाणार नाही. जिओ टॅगिंग केल्याशिवाय एकही झाड कापता कामा नाही. आज माझ्याबरोबर नगरसेवक आहेत. मी ज्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करणार आहे, आमचे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. ते लक्षवेधी टाकून महानगरपालिकेच्या फोरममध्ये ते उचलणार आहेत. आणि सुधीरचा एक सुझाव आहे, तेही तुम्ही ऐकून घ्या. आमची जी कत्तल करणार आहे ती वर्षानुवर्ष लागली जगवायला, आणि तुम्ही किती ट्रान्सप्लांट केली तरी त्याच्यातला 50% रिझल्ट हा फेल असतो. आमचं स्पष्ट मत आहे का दोघांच्या मध्ये एक 15 मीटरचा गॅप आहे. तुम्ही अलाइनमेंट करा आणि तो पिलर जो आहे तो सेंटरमधून घेऊन जावा, जेणेकरून तुमचं कामही होईल आणि झाडंही वाचली जातील. तर अशी एक या ठिकाणी आम्ही सूचना करतोय. जर नाहीच झालं तर आंदोलन आणि त्याच्या विरुद्ध आम्हाला न्यायिक दालनात दाद मागावं लागेल.